तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आता आपण पाहतोय 2024चं धनुराशीचं भविष्य. राशीचक्रातली 9वी रास, अग्नितत्वाची रास आणि त्यानुसार 2024च्या अखेरीस खूप शुभ परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. कारण या काळात गुरु तुमच्या 5व्या भावामध्ये स्थित असेल, त्यामुळं नशीबवान ठराल तुम्ही. आर्थिक बाजू या अतिशय सधनतेनं मार्गी लागतील. प्रॉपर्टी घेण्याचे योग यावर्षी आहेत. चांगल्या संधी तुम्हाला तुमच्या जीवनात मिळतील. तुम्ही इतरांवरती जर हमी भरत असाल तर तुम्ही सगळ्यांवरती राज्य कराल. राहू केतू तुमच्या 4थ्या आणि 10व्या भावात असल्यामुळं तुम्हाला खूप शुभ फळं मिळणार आहे. 4 चाकी गाडी घ्यायची तर घ्या, घर घ्यायचं असेल तर घ्या, नोकरी बदलायची असेल तर बदला. कौटुंबिक वातावरणही अतिशय सुदृढ आणि उत्तम राहील. तुम्हाला असं नेहमी वाटतं की प्रत्येकावर आपला अंमल असावा, प्रत्येकाने आपल्याला आपला ऐकावं आणि आपला अधिकार हा सगळीकडे असावा. यावर्षी तुम्हाला सगळे प्रकारचे अधिकार मिळतील. शनी तुमच्या चंद्र राशीतनं 3ऱ्या भावात स्थानाचा स्वामी म्हणून स्थित असेल, जो तुमच्या करिअरमध्ये प्रगती वाढवणारा सिद्ध होईल. धनुराशींच्या मंडळींना त्यांच्या कामाधंद्याबाबतीत परदेशात जाणं, त्यांच्या आवडीनिवडींना वाव मिळणं, संधी मिळण्याची शक्यता आहे आणि ही संधी तुमच्यासाठी प्रगतिकारक ठरेल. या व्यतिरिक्त पैशाचे जे प्रवाह आहेत ते सुरळीत चालणार आहेत, कारण शनी महाराज तुमच्या कुंडलीच्या 3ऱ्या भावात राहणार आहेत. या पूर्ण वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी ह्या शिकायला मिळतील. खूप शुभ संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. वेगवेगळे लाभ होणार आहेत. जे व्यवसायाशी संबंधित आहेत ते त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे इतर व्यापारी असे सगळे मिळून तुम्ही व्यवसाय विकसित करण्यासाठी आणि तुमच्या स्पर्धेला एक कठीण स्पर्धा देण्यासाठी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये तुम्ही याल. व्यावसायिक दृष्टिकोनातनं तुमचं अस्तित्व, नोकरीच्या दृष्टिकोनातनं तुमचं अस्तित्व हे सगळ्यांवरती एक चांगलं इम्प्रेशन टाकणारा असेल. गाडी घ्यायची असेल, प्रॉपर्टी घ्यायची असेल तर हे वर्ष चांगलं आहे. पण अर्थातच धनु ही अग्नितत्वाची रास असल्यामुळं अति उतावळीपणा पण त्रासदायक आहे. अतिघाई संकटात जाईल. त्यामुळं कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या. ज्यांना पुढे शिक्षण घ्यायचं आहे ते बिनधास्त घ्या. करिअरच्या संदर्भात परदेशात जायचं आहे, बिनधास्त प्रयत्न करा. समाधान हवं आहे, मिळेल. करिअरला नवीन दिशा मिळेल. लग्न होत नाही, होईल. मुलाबाळा होत नाही, होईल. अर्थात हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे. जूनपासून नोव्हेंबरपर्यंतचा जो कालावधी ज्यात शनी वक्री होईल, या कालावधीत मात्र थोडासा त्रास होईल. तुम्हाला पायाचे त्रास होतील. घरामध्ये थोडासा कौटुंबिक कलह या कालावधीत होईल, कारण शनी वक्री असेल. आरामाची थोडी कमतरता नाही. कदाचित काम खूप वाढलेलं असेल, त्यामुळं खूप पळावं लागेल आणि त्यामुळं कुटुंबाला वेळ देऊ न शकल्यामुळं कुटुंबातले लोक तुमच्यावर नाराज राहतील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय जर तुम्हाला या वर्षभरात घ्यायचे असतील, ते कुठलेही असू द्या, ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला यश आहे. जे मंडळी शेअर्समध्ये आहेत, अर्थात शेअर्समध्ये लॉंग टर्म शेअर्समध्ये निश्चित तुम्हाला फायदा होईल, परंतु शॉर्ट टर्म शेअर्समध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दत्तगुरूंच्या स्थानांना जर धनुराशींच्या मंडळींनी प्रत्यक्ष भेट दिली, दत्त उपासना केली, ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप केला, गुरुचरित्राचं वर्षभरात पारायण केलं किंवा दत्तबावांनी जर तुम्ही रोज वाचली तर तुम्हाला निश्चितच गुरुकृपा होण्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. धार्मिक स्थळी तुम्ही बिनधास्त प्रवास करा. एकतर 7.5 तुमची संपलेली आहे आणि नवीन वर्षामध्ये आता 7.5 संपून बराच म्हणजे काळ झाला आहे, वर्ष गेलं आहे. त्यामुळं तो ताण जो आहे शनीचा तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. त्यामुळं या वर्षीचा वक्री शनीचा जर कालावधी सोडला, ते काही थोडाफार आहे 2-4 महिन्याचा, तर तुम्हाला पूर्ण वर्ष हे अत्यंत आनंदाचं जाणार आहे. परंतु मग असंच आहे ना की अतिउत्साहाच्या भरामध्ये चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. बोलताना थोडंसं कंट्रोल ठेवा आणि बस आनंद घ्या, मजा घ्या. कारण 2024 तुमच्यासाठी अनुकूल आहे. या सगळ्या राशी कशा असतात, ह्या राशीच्या लोकांशी कसं वागलं पाहिजे, कोणती राशी कशी आहे, हे जर तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून बघायचं असेल तर आलंय माझ्या राशीला हा चित्रपट प्राईम टी व्हीवरती आला आहे. प्राईम व्हिडिओ म्हणजे ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ यावरती तुम्हाला माझा हा चित्रपट पाहायला मिळेल. ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरती जाऊन आलंय माझ्या राशीला इंग्रजीमध्ये टाईप करा, आपल्याला हा चित्रपट पाहायला मिळेल. याशिवाय मेषपासून मीनेपर्यंत सर्व राशीचं वार्षिक भविष्य मी आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केलेलं आहे. तुम्ही जरूर पहा, लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या राशीसह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साई. माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ. आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ.
त्यांचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.